दुपारपर्यंत आचारसंहिताची घोषणा होईल. त्यानंतर उद्यापर्यंतच उमेदवारांच्या सुद्धा घोषणा व्हायची शक्यता आहे महायुतीच्या. आणि म्हणून उद्या उमेदवारांची घोषणा झाल्यानंतर प्रत्यक्षात उमेदवार बनवून मी रिंगणात उतरणार आहे. पण त्यापूर्वीच माझ्या कार्यकर्त्यांनी या निवडणुकीची पूर्वतयारी म्हणून काल एक मेळावा कोल्हापूरमध्ये घेतला. यामध्ये कोल्हापूर शहरासह मतदारसंघातील सर्व प्रमुख कार्यकर्ते, तरुण कार्यकर्ते उपस्थित होते. आणि ज्या पद्धतीनं निवडणुकीच्या तयारीचा तयारी केली पाहिजे या पद्धतीची चर्चा त्यांनी केली. आणि म्हणून या पद्धतीने या निवडणुकीची सुरुवात झालेली आहे असं मी मानतो. काल तुमच्या कार्यकर्त्यांनी मेळावा घेतला. या मेळाव्यामध्ये काही त्यांनी मतं व्यक्त केली. तुम्ही या मेळाव्यासाठी सहमत होता का? नेमकं काय या कार्यकर्त्यांची भूमिका तुमच्यापर्यंत पोहोचली? नाही, सगळ्यांनीच सांगितलं असं मी ऐकलं की निवडणुकीमध्ये आपण नेहमीच उभारतो. तर निवडणुकीला उभारत असताना आपली पूर्वतयारी पाहिजे. आता माझा विकास कामांच्या निमित्तानं एक दौरा झालेला आहे. तरीसुद्धा प्रत्येक माणसापर्यंत जाण्यासाठी कार्यकर्त्यांचं जाळं हेच महत्त्वाचं असतं. आणि आम्हाला मानणारे पक्षाचे प्रमुख कार्यकर्ते तर आहेतच. ते आता निवडणुकीची माझी उमेदवारी घोषित झाल्यानंतर ते प्रत्यक्षात कामाला सुरू करतील. पण वेगवेगळ्या पक्षामध्ये असणारे ज्यांनी अनेक वर्ष मंडलिक साहेबांच्या विचारावर प्रेम केलं, अनेक वर्ष ते मंडलिक साहेबांच्याबरोबर माझ्यावर राहिलेले आहेत, या सगळ्या मंडळींनी उत्स्फूर्तपणानं या कामाची सुरुवात केली. एक प्रकारे प्रचाराचा नारळ त्यांनी वाढवला म्हटलं तर हरकत नाही. काय सांगाल? अजून देखील सध्या जागा वाटपाचं सुरू आहे. काय वाटतं एकूणच की कोल्हापूरची जागा ही आपल्याकडेच येणार आहे, पण तयारी देखील लागली आहे? निश्चितपणाने येणार आहे. आपल्या माध्यमांच्या बातम्या बघून कालच मला रात्री आमचे श्रीकांत शिंदे खासदारांचा फोन आला होता. तुम्ही अस्वस्थ झालाय काय कार्यकर्ते असं मला त्यांनी विचारलं. आणि उमेदवारी निश्चित असताना ते म्हणजे संयमानं सगळे कार्यकर्ते बोलले. त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे. कारण कोणी निवडणुकीला उभारायचं, अमुक अपक्ष उभारायचं अशी कुठली भाषा केली नाही. त्यामुळे तुमचा सगळ्या कार्यकर्त्यांचा कॉन्फिडन्स चांगला आहे आणि तोच कॉन्फिडन्स ठेवा. निश्चितपणानं 2 दिवसामध्ये तुमची उमेदवारी जाहीर होईल असं ते म्हणाले. काल हा सगळा मेळावा झाला, नियोजनाचा हा मेळावा होता असं सांगितलं जाते. महायुतीचे उमेदवार तुम्हीच असताना, पण या मेळाव्याला तुम्ही उपस्थित नव्हता, त्यामुळे देखील काही प्रश्न उपस्थित केले जाते. मी उपस्थितच नव्हतो कारण माझी उमेदवारी अजून घोषित व्हायची आहे. आणि उमेदवारी घोषित झाल्यानंतर मला मानणाऱ्या फक्त कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन मी उमेदवार म्हणून काम करू शकत नाही. तर भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षाच्या प्रमुखांना घेऊन, त्यांच्या कार्यकर्त्यांना घेऊन हा मेळावा घ्यायला पाहिजे. आता यापूर्वीच बघितलं, मध्ये महिन्यापूर्वीच आम्ही महासैनिक दरबारला ह्या तिन्ही पक्षांचा मेळावा घेतला होता. तो सुद्धा या निवडणुकीच्या तयारीचा भाग होता. त्यामुळं मी उमेदवार म्हणून ज्यावेळी घोषित होईन त्यावेळी या सर्व कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. म्हणून मी मुद्दा म्हणून काल उपस्थित नव्हतो. खरं तर तुम्ही या सगळ्या निवडणुकीच्या अनुषंगानं नेत्यांच्या देखील भेटीगाठी घेताय. विनय कोरेंची देखील तुम्ही त्या अनुषंगानं भेट घेतली. आता महायुतीचे उमेदवार म्हणून तुम्हीच जर असाल तर समर्जित ढागे किंवा हसन मुश्रीफ यांच्या भेटी घेणार आहात? मी परवा मुंबईला गेलो होतो, त्यावेळी चंद्रकांत दादांची भेट घेतली. त्याचवेळी मी हसन मुश्रीफ साहेबांची भेट घेतली. समर्जित राजेंची तर मला जी नेहमीच भेट होते. मुन्ना माडिक साहेबांची माझी नेहमीच भेट होते. आता मला या निमित्तानं आपण संधी दिली की मुन्ना साहेबांनी सुद्धा काल आपली माध्यमातून त्यांनी आपले मत व्यक्त केलं आहे. अतिशय उत्कृष्टपणानं त्यांनी आपली मतं मांडलेली आहेत. आणि मग आम्ही सगळे एक संघ आहोत अशा पद्धतीचा संदेश त्यांच्या मुलाखतीतून गेला आहे. त्यांचंसुद्धा मला या निमित्तानं अभिनंदन करायचं आहे. एकीकडे मुख्यमंत्री यांच्यासोबत गेल्यानंतर त्यानंतरही अशा पद्धतीच्या अफवा आहेत त्या उठल्या गेल्या. म्हणजे आपल्याच पक्षातील अशा लोक बावड्या उठवतात की त्याला बाहेरच्या पक्षातील लोकांचं देखील. मी कालही बोललो, कोल्हापूर हे छत्रपती राजर्षी शाहू महाराजांची नगरी आहे. इथला विचार हा महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये जातो. त्यामुळे कोल्हापूरच्या जागेवरच हक्क सांगायला साहजिकच सर्व पक्ष, युतीतल्या सगळ्या पक्षांचं म्हणणं असतं की माझ्या विचाराचा माणूस तिथून निवडून यावा, छत्रपती शाहूच्या भूमीमध्ये रोजावं. आणि साहजिक प्रत्येकजण प्रयत्न करतो आहे. यामध्ये वावड्या उठवलं तर मी काय गैरसमजत नाही, कारण हे निवडणुकीच्या काळात हे होतच असते. आणि एक प्रकारचा सरावच खरं म्हटलं तर एखाद्या खासबाग मैदानामध्ये एखाद्या मोठ्या मल्लाची कुस्ती असली तर त्या मल्लाला सराव देण्यासाठी तालमीत सगळेच मल्ल त्याच्यावर सरावासाठी कुस्त्या करत असतात. तशाच पद्धतीची सरावाच्या कुस्त्या आहेत. खरं म्हटलं तर त्यातनं चांगल्या पद्धतीनं आमची तयारी होते आणि पुढच्या सगळ्या लढाईसाठी त्याची ताकद प्राप्त होते. महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून शाहू महाराज असतील अशी शक्यता आहे. जवळपास फायनल महाराजांचं एक मोठं आव्हान असणार आहे तुमच्यासमोर. कसं हे आव्हान करणार आहात? इथं 2 व्यक्तींची लढाई नाही, 2 आघाड्या एकमेकांसमोर येणार आहेत. त्यामुळे कोण किती मोठा आहे आणि कोण लहान आहे ह्याच्यावर ही निवडणूक होत नाही. उमेदवार ठरवतात कोण कोणाच्या बाजूला आहे, विकास कामं कोणी केलेली आहेत, विकास कामं कशामुळे रखडलेली आहेत. आणि हा सगळा इतिहास काही उमेदवार म्हणून आम्ही सांगणार नाही.
किंवा माध्यमांच्यातून लोक बघत नाहीत, लोकांना प्रत्यक्षामध्ये ते कळतं आहे. आणि म्हणून आजचंच उदाहरण द्यायचं झालं तर जवळजवळ 100 कोटींच्या विकास कामांचे उद्घाटन आता सकाळी 10 वाजता होते. मी आपल्याला निमंत्रित केल्यामुळे तिथं जाऊ शकलो नाही, पण इतका मोठा विकास निधी जो आणला तो काय मी खासदार म्हणून आणला एवढं माझं श्रेय घेत नाही. तर या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब असतील, या देशाचे पंतप्रधान मोदीजी असतील, यांच्या माध्यमातून हा निधी प्राप्त झाला आणि तो गावागावापर्यंत जातो आहे. निश्चितपणानं याचा फायदा निवडणुकीमध्ये आम्हाला होणार आहे. खरं तर सतीश पाटील यांनी एक सूचक वक्तव्य केलं होतं, महायुती मी का म्हणणार असं त्याने म्हटलंच, पण माझ्या स्टेजवर काही लोक कोण लोक असतील मी आत्ता सांगू शकत नाही, अशा पद्धतीचं एक सूचक वक्तव्य त्यांनी केलं. आता सतीश पाटील माझे चांगले मित्र आहेत, मला काय त्यांची चेष्टाही करायची नाही. पण मला नम्रपणानं सांगायचं आहे, मागच्या वेळी मी शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाचा उमेदवार होतो त्यावेळी ते माझ्या स्टेजवर आले होते. मी आता असं का म्हणू नये की ते आता पुन्हा माझ्या स्टेजवर येतील. त्यांचा दावा आहे की आमच्या स्टेजवर महायुतीचे नाही, म्हणूनच मी सांगितलं ना, आमच्या स्टेजवरती येतील असं मी का म्हणू नये. मागच्या वेळेस आले होते, काय नवीन नाही. मागच्या वेळेसचं समीकरण वेगळं होतं, आता समीकरण वेगळं. म्हणजे काय तुम्हीच सांगा, कोणावर पर्सनल त्यांचा वाद होता काय. व्यक्तिगत हेव्या द्याव्यातून या निवडणुका लोकसभेच्या लढवल्या जाऊ नयेत, कारण ही निवडणूक देशाचे भवितव्य ठरवणारी असते. त्यामुळे स्थानिक पातळीवर वादविवाद असतात, संघर्ष असतात, पण या संघर्षापेक्षा देशाचं भवितव्य ठरवणारी निवडणूक आहे. आणि या दृष्टीने या निवडणुकीमध्ये आम्ही उमेदवार म्हणून सहभागी होतो आहे, मतदारसुद्धा त्या भावनेनं काम करतो आहे. त्यामुळे व्यक्तिगत मित्रमैत्री शत्रुत्व यामध्ये त्याला स्थान नसावं असं माझं मत आहे. असं म्हटलं जातं की सतीश पाटलांनी माळ दुसऱ्याच्या गळ्यात टाकलेली आहे. कदाचित तुमच्यासमोर ते प्रतिस्पर्धी असू शकले असते, मात्र त्यांनी ते नाकारलेले आहे. खरीच परिस्थिती अशी होती का? माझ्या माहितीप्रमाणे लोकसभेला कधी उभारतो असं सुतवाच्यसुद्धा त्यांनी कधी केलं नव्हतं. त्यामुळं त्यांना माझ्या माहितीप्रमाणे तो राज्याच्या राजकारणामध्ये इंटरेस्ट आहे, त्यामुळे ते उभारणार होते असं मला काही माहिती नाही. एक प्रश्न अजूनही उपस्थित राहतो की तुमच्या उमेदवारीबद्दल निगेटिव्ह वातावरण आहे, ते सर्वेमधून दाखवलं गेलं होतं. अद्यापही संभ्रम कायम आहे, हा संभ्रम आता तुम्ही दूर कसा कराल? सर्वे आधीपासून किती वर्ष आहे मला माहिती नाही, पण 2009ला माझे वडील ज्यावेळी उभारले होते त्यावेळी सगळा सर्वे निगेटिव्ह होता. आणि निगेटिव्ह सर्वे ह्याच्यावर जनमत ठरत नाही, जनमत लोक येऊन मतदान करतात लोकशाही पद्धतीनं, त्याच्यावर ठरतं आहे. आणि यापूर्वीच्या सगळ्या निवडणुकीचा इतिहास मी आपल्याला वारंवार सांगितला. या निवडणुकीमध्ये लोकांनी मला मतदान दिलं, याचा अर्थ माझं इलेक्टिव्ह मेरिट आहे. यावेळच्या काळामध्ये सुद्धा कोण उमेदवार उभारणार आहेत मला अजून माहिती नाही. दुसऱ्या बाजूचे उमेदवार जाहीर झालेले नाहीत, त्यांनासुद्धा कुठल्या कुठल्या निवडणुकीत किती मतं पडली होती आणि मला किती पडली याचा अभ्यास या निमित्तानं झाला पाहिजे. नाही तर तुमच्याविषयी जनमत नाही कोण उठवते म्हणून मी परवा म्हटलं होतं. काही कुजके मेंदू या संदर्भात कार्यरत आहेत, त्या कुजक्या मेंदूचा हा शोध आहे, त्यामुळे मी त्याच्यावर अधिक भाष्य करणार नाही. पण हे कुचके मेंदू जे आहेत ते स्वपक्षातील आहेत की विरोधात? म्हणून मी मुद्दाम तुम्हाला नम्रपणाने सांगितलं, आता त्याला शोध घेत बसला तर माझी निवडणूक संपून जाईल. निवडणुकीनंतर मी 100% शोध घेईन, एवढंच तुम्हाला सांगतो. पण महायुतीकडून जो काही हा वेळ लावला जातोय किंवा उमेदवारी जाहीर करायला किंवा संभ्रम अजून कायम ठेवला जातोय, यामुळं कुठेतरी महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये देखील अस्वस्थता ते वाटत नाही का? आणि ह्याचा परिणाम सगळ्या ह्या निवडणूक टॅक्टिस आहेत, हे काय महायुतीकडनं झालं असं नाही. महाविकास आघाडीकडून सुद्धा अजून वंचित सहभागी होणार का नाही माहिती नाही, त्यांच्याही उमेदवार घोषित व्हायचे आहेत. आणि निवडणुका आज आचारसंहिता लागल्यानंतर उद्यापर्यंत निवडणुका जाहीर होतील आणि तातडीनं आता मला वाटते 70-80% काम पूर्ण झालं असते, तातडीने ते उमेदवार घोषित होतील. या निवडणुकीत पुन्हा एकदा शरद पवार आहेत, ते प्रचाराला येऊ शकतात. आणि मंडलिक आणि शरद पवार गोवा इतिहास तुम्हाला पण माहित आहे आणि त्याची पुनरावृत्ती आता होणारी निवडणूक आहे. शरद पवार साहेब देशाचे मोठे नेते आहेत, आम्ही त्यांना नेहमीच मानतो, पण ते देणार आहेत आणि त्यांच्या विरोधात त्या काळामध्ये मंडलिक साहेब होते, तेवढा मोठा मी काही नाही. आणि ते आले तर निश्चितपणानं स्वागत आहे, कारण हे सगळं शाहू महाराजांना निवडणुकीला उभारायचं षडयंत्र त्यांचंच आहे. मग शाहू महाराजांची इच्छा होती का नाही मला माहिती नाही, पण पवार साहेबांना कदाचित जुना राग कुठला काढायचा असेल आज काय म्हणून त्यांनी त्यांना उभा केले मला माहिती नाही. आणि जर तसा त्यांना रागच काढायचा असेल तर जनतासुद्धा त्याची वाट बघायला लागली. महाराज म्हणाले की उमेदवार पुढचा कोण आहे काही फरक पडत नाही, एक विचाराला घेऊन आपण सामोरं जातो. आणि मेळावा देखील तिने घेतली. नाही, खरं बोलले. ही काही व्यक्तिगत लढाईच असू शकत नाही, ही 2 आघाड्यांची लढाई असेल. आमची आघाडी देशामध्ये सत्तेवर जाणार का तुमची आघाडी जाणार, हीच लढाई आहे. असेंब्ली सरोदे साहेबांना मी धर्मांतविरुद्ध लढताना, ज्योतिष थोतांड याच्याविरुद्ध लढताना बघितले. आता ते स्वतःच ज्योतिषी कधी झाले मला माहिती नाही. आणि विशेषतः आमच्या कोल्हापूर जिल्ह्यातल्या प्रकाश आंबेडकर साहेबांचं नाव त्या यादीत घेतले. प्रकाश आंबेडकर साहेब हे विकासासाठी झटणारे एक तडफदार आमदार आहेत
आणि शिंदे साहेबांचा विचार त्यांनी ज्यावेळी घेतला आणि त्यांनी मला ज्यावेळी शिंदे साहेबांच्याकडे नेलं तर निश्चितपणानं माझ्या उमेदवारीसाठी प्रयत्न करणारे एक प्रमुख नेते म्हणते आहेत ते दुसऱ्या बाजूला जाणार नाही, माझा ठाम विश्वास आहे. ज्यावेळी मुख्यमंत्री कोल्हापुरात आले होते त्यावेळी विमानतळावरती तुम्हाला बाजूला घेऊन बोलले होते, त्यावेळी नेमकं काय संवाद झाला? कारण त्यानंतर बऱ्याच बातम्या आल्या होत्या, अद्यापही लोकांना प्रतीक्षा आहे की त्या चर्चेत काय झालं. CM साहेबांनी आम्हाला बाजूला घेतलं नव्हतं, CM साहेबांना आम्ही बाजूला घेऊन गेलो होतो. एवढ्यासाठी जो प्रश्न आपण आज विचारायला लागला ती घोषणा कधी होणार? हां नाही, त्या शब्द दिला म्हणजे तुम्हाला 13 खासदारांना आम्ही शब्द दिला ते पूर्ण करणार म्हणून सांगितलं. आणि पूर्ण करणार म्हणून सांगितल्यानंतर आम्ही मुंबईला एवढ्यासाठी गेलो की माध्यमातून बातम्या आल्या, साहेबांनी जरी सांगितलं तरी हे काय चाललं हे बघायला आम्ही गेलो होतो. आणि म्हणून त्यांचा शब्द खरा होणार ही आता 1 दिवस राहिलेला आहे त्याला. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.